नाही देव होऊ शकत आहे का बरं, नाही देव होऊ शकत तेवढं मोठे पण आपण नाही कमवू शकत. नाही ज्ञानोबा आहे तुकोबा आहे भगवान बाबा सारखं गजानन बाबा सारखं संत होऊ शकत नाही शकत, तेवढा त्याग आपल्या अंगी येऊ शकत नाही. नाही देव होऊ शकत नाही संत होऊ शकत, पण चांगला माणूस म्हणून जीवन जगा. ज्ञानोबरायाला एका जणाने विचारलं का हो चांगला माणूस म्हणजे काय. ज्ञानोबराय म्हणतात दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होणं म्हणजे चांगला माणूस. कधीतरी दुसऱ्याचे डोळे पुसा, कधीतरी दुसऱ्याच्या कामी या, कधीतरी दुसऱ्याचं अंतःकरणामध्ये जा, कधीतरी दुसऱ्याचं दुःख वाटून घ्या. तुम्ही आणि मी शेतकरी आहात, आपण जर शेतामध्ये गेलो, ऐका गोड आहे, शेतामध्ये गेलो आणि शेतामध्ये गेल्यानंतर आपल्या पायामध्ये काटा मोडला तर आपल्या हृदयामध्ये किती वेदना होतात. बोला बोला, होतात की नाही. ज्ञानोबराय म्हणतात तेवढ्याच वेदना दुसऱ्याला काटा मोडल्यानंतर, दुसऱ्याला दुःख झाल्यानंतर आपल्या हृदयामध्ये झाल्या पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात पायी काटा निहटे तर व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढलाचे. ज्ञानोबराय म्हणतात आपल्या पायामध्ये काटा मोडल्यानंतर जेवढ्या वेदना आपल्या हृदयात होतात ना, जेवढा त्रास आपल्याला होतो दादा, तेवढ्याच वेदना दुसऱ्याला दुःख झाल्यानंतर आपल्याला झाल्या पाहिजे. याचं नाव आहे चांगला माणूस. विठाला विठाला कुणाला म्हणायचा चांगला माणूस आहे का. किसी के काम जो आहे उसे इंसान कहते हैं, पराया दुःख अपनाए उसे इंसान कहते हैं. म्हणून चांगला माणूस म्हणून जीवन जगा. आणि जर तुम्ही देवही झाले नाही, संतही झाले नाही, चांगला माणूस म्हणून जर जीवन जगले नाही तर नाही तरी गेला. टाळी वाजवा या मंडळीसाठी. सगळेजण वारकरी महाराज द्यावे तेवढे धन्यवाद आहे. आणि या मंडळीने वारकरी संप्रदायाच्या त्या ठिकाणी सज्जनांनो सगळ्याच गोष्टी टिकून ठेवल्या. आणि एक वाक्य बोलू का, या जुन्या लोकांनी, गुरुजी सारख्या लोकांनी कठीण परिस्थितीमध्ये परमार्थ केला. आमच्या इकडे काही लोक खंदिलावर कीर्तन केले महाराज त्यांनी, बरोबर आहे, खंदिलावर 4-4, 10-10 लोकांमध्ये. अजून एक वाक्य बोलू का, या लोकांनी कठीण परिश्रम घेऊन परमार्थ टिकून ठेवला म्हणून आमच्या सारख्या तरुण कीर्तनकाराला चांगले दिवस आले. विठाला विठाला सोप्या गोष्टीने महाराज परमार्थ टिकून ठेवला. नारळावर कीर्तन केले या लोकांनी, डोल खेळलं, गुरुजीचे कीर्तन वाजवायचे सोबी महाराज, आहे का नाही. लक्षात नाही का, खूप कठीण परिश्रम करून त्या ठिकाणी हा परमार्थ टिकवला. किती सुंदर दोन्ही मृदंग, किती सुंदर गायक, वारकरी चाली. एकदा टाळी वाजवा बघा. विठ्ठल विठ्ठल दोन्ही चुकाट्या धार घातला रे बाबा. जाऊ द्या कमी जास्त. आता मस्त लागेल नाही, चुकाट्या धार घालू नका तुम्ही, मस्त लागेल. विठ्ठला विठ्ठला एक नंबर आहे महाराज. पहिला दिवस पण मस्त लागली, त्यांच्यासाठी टाळी वाजवा वगैरे एकदा. एक नंबर सिस्टीम आहे का नाही, एक नंबर. तुम्ही माझं सगळ्याचं सोडलं तर मला त्याच कोण नाव घ्यायला लागलं. मग साऊंड सिस्टीम वाले लोक आवडतात मला, सिस्टीम चांगली. काल परवा एका ठिकाणी कीर्तन होतं गुरुजी, आणि असं 2-3 वेळेस साऊंड सिस्टीम वाल्याचं नाव घेतलं. म्हटलं एक नंबर साऊंड आहे बाबा तुझा दादा, एक नंबर साऊंड आहे. त्या बिचाराला काय आवडलं काय नाही. कीर्तन संपलं, मी गाडीत बसलो गावाकडे जाण्यासाठी, धावतच आलं. मग म्हणे महाराज थांबा. म्हटलं हाणतो का. म्हटलं का थांबा. म्हणे थांबा, तुम्ही माझं 2-3 वेळेस नाव घेतलं, हे 1000 रुपये राहू द्या म्हणे तुम्हाला. गडी तर मोकळा हसायला. म्हणून मी असा खाली माझ्या बुक्याचा मेळ नाही. पहिलाच दिवस आहे. विठाला विठाला आपण देव होऊ शकत नाही.
नाही, संत होऊ शकत नाही, नका हो महाराज म्हणतात. पण चांगला माणूस तरी, बोला बोला, चांगला माणूस तरी. चांगला माणूस होण्यासाठी काही पैसे द्यायची गरज नाही हो. कधीतरी दुसऱ्याचं दुःख वाटून घ्या. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. फूल बनून दादा एखाद्याला सुगंध नाही देता आला तर देऊ नका, पण काटा होऊन कोणाच्या पायामध्ये मोडू नका, झाला तुमचा परमार्थ. एखाद्याच्या झोपडीचा स्लॅब टाकता येत नसेल तर टाकू नका, पण गरीबाची झोपडी जाळण्याचा प्रयत्न करू नका, झाला तुमचा परमार्थ. परमार्थ म्हणजे काय दादा? म्हणून चांगला माणूस म्हणून जीवन जगा महाराज म्हणतात. आणि चांगला माणूस म्हणून जरी तुम्ही जीवन जगले नाही तर नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया जायचं नसेल तर महाराज म्हणतात मी सांगतो तसं करा, सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. महाराज 9:45 झाले, तुम्ही सांगितलं जन्म वायाला जातो, जन्म वायाला जातो. नेमकं जन्म वायाला जाणं म्हणजे काय? महाराज म्हणतात जी गोष्ट ज्याच्यासाठी दिली त्याच्यासाठी न वापरणं म्हणजे वायाला. बोला बोला, वायाला जाणं. घरी येऊन तुम्ही 2 तासाच्या कीर्तनासाठी आले आणि गजानन बाबाच्या मंदिरामध्ये येऊन आल्यानंतर तुम्ही लुडो गेम खेळायला लागले, मोबाईल पाहायला लागले, म्हणजे तुमचा वेळ काय गेला? वाया गेला. महिला मंडळी भाजीपाला आणण्यासाठी त्या ठिकाणी मार्केटमध्ये गेले आणि मार्केटमधून बाजारामधून भाजीपाला आणला 100 रुपयाचा, फ्रीज मध्ये ठेवला. 15 दिवस त्या भाजीपाल्याकडे बघितलंच नाही. तो चांगला राहील का वायाला जाईल? ज्याच्यासाठी आणला खायासाठी त्याचा उपयोगच केला आणि तो कसा जाईल? बोला बोला, कसा जाईल? वायाला जाईल. तसा हा देह काहीतरी कारणी लावायसाठी दिला. ऐकताना तुम्ही, देव होण्यासाठी, संत होण्यासाठी, एकमेकांचं दुःख वाटून घेण्यासाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी दिला. आणि असं जीवन जर तुम्ही जगले नाही तर महाराज म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया. महाराज परत सांगा जन्म वायाला जाणं म्हणजे काय? महाराज म्हणतात सांगतो ऐका. एवढा मोठा सप्ताह या परिसरामध्ये चालू आहे, या कॉलनीमध्ये परिसरामध्ये लोक राहत असत आणि त्या ठिकाणी राहत असताना कधी धर्मकार्य त्यांनी केलं नाही, कधी सप्ताहामध्ये पंगत नाही, वर्गणी नाही, वारकरी जेवायला लिहिले नाही, कधी दुसऱ्याचं दुःख वाटून घेतलं नाही. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत फक्त आणि फक्त त्या लोकांनी दुसऱ्याचा विचार न करता फक्त आपल्या संसाराची बरोबरी केली, आपल्या संसार मोठा करण्याचा प्रयत्न केला. फक्त 4 भिंतीतल्या आतल्या लोकांचा विचार केला. दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागीने, गोर गरीब, दान धर्म, गोरगरिबांच्या मुलीचे लग्न, कधीच दुसऱ्यासाठी झटले नाही. महाराज म्हणतात फक्त स्वतःसाठी जीवन जगले. जसे तुम्ही स्वतःसाठी जीवन जगाल तसे महाराज म्हणतात एक दिवस देवापासून तुम्ही दूर जाल आणि दूर गेल्यानंतर एक दिवस असा येईल या भवसागरातून तुम्हाला वाहून जावं लागल. अभंगाचं दुसरं Oh